तुला माझा देऊ का लोकगीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला। महाराष्ट्राला लोकगीतांची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे। ग्रामीण संस्कृती, लोकजीवन आणि नातेसंबंधांचे भावविश्व लोकगीतांच्या माध्यमातून नेहमीच रसिकांपर्यंत पोहोचत आले आहे। आधुनिक युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असला तरी लोकगीतांबद्दलची ओढ आजही कायम असून अशाच एका नव्या आणि सुरेल लोकगीताची भर या परंपरेत पडली आहे। तुला माझा देऊ का हे लोकगीत नुकतेच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। गीतातील शब्द, संगीत आणि सादरीकरण यामुळे हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे। या गीताचे लेखन आणि गायन आशा साठे यांनी केले आहे। गीताची संकल्पना चैतन्य कान्हेरे यांची असून संगीत संयोजनाची जबाबदारी अविनाश वाघमारे, स्टुडिओवाला अवी यांनी समर्थपणे सांभाळली आहे। तसेच डीजे स्टुडिओ पुणे यांचे विशेष सहकार्य या निर्मितीस लाभले आहे। हे गीत द कॉन्सेप्ट म्युझिकल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले असून लोकसंगीत प्रेमींना या गीताला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे। पारंपरिक लोकसंगीताचा गोडवा आणि आधुनिक सादरीकरणाचा मिलाफ असलेले हे गीत रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका अविनाश वाघमारे, संगीतकार अर्थातच स्टुडिओवाला आहे। मित्रांनो, आमचं तुला माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का हे गाणं इंस्टावरती खूपच व्हायरल होत आहे। मित्रांनो, जवळजवळ 1.5 कोटीच्या पार गेलेलं आहे हे गाणं। तर मित्रांनो, हे गाणं द कन्सेप्ट म्युझिकल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं सबस्क्राईब करायचं आहे, गाणं बघायचं आहे आणि कसं झालं हे गाणं ती तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे कळवायचं आहे। मित्रांनो, या गाण्याच्या गायिका आशा साठे या ठिकाणी आहेत। तसेच या गाण्याची संकल्पना ज्यांनी मांडली असे आमचे चैतन्यजी कान्हेरे या ठिकाणी आहेत। मित्रांनो, थोडीशी एक झलक तुम्ही आमच्या मॅडमच्या आवाजात ऐकू शकताय। मी आशा साठे, माझं जे आता मराठी सॉन्ग आलेलं आहे माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का, तर याच्यासाठी मी 1-4 शब्द बोलते की मला ह्या गाण्याला तुम्ही जसा सपोर्ट दिला आहे आजपर्यंत तसंच म्हणजे इथनं पुढे असू द्या, अशीच तुमची माया राहू द्या, बस एवढीच तुमच्याकडनं माझी प्रार्थना आहे। आणि मी माझं थोडंसं 1-2 शब्द ऐकवते तुम्हाला। माझा देऊ का, माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का, माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का, त्याला दे थोडा न तू घे थोडा मी पण पिऊ का, माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का, माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का। हे गाणं मला असं सुचलं की मी त्या दिवशी बाहेरून उन्हातनं घरी आले होते आणि बसले आणि माझा मुलगा त्याने एकदम फ्रीजमधनं बॉटल काढली आणि म्हणला, मम्मी तुला माझा देऊ का, असं तो मला बोलला। आणि मला गाण्याची एक मेन हुक लाईन भेटली आणि ती हुक लाईन भेटल्याच्या नंतर काय माझ्या डोक्यामध्ये थोडासा विचार आला की अरे उन्हाचा सीझन चालला आहे आणि म्हणलं की मम्मी तुला माझा देऊ का, तर म्हणलं याच्यावरती एखादं कुठलं गाणं होईल का, तर त्या पद्धतीने मी हे गाणं मांडलं आणि अशा प्रकारे हे गाणं तुला माझा देऊ का या कडक उन्हात माझा देऊ का हे गीत मी तुमच्या समोर सादर केलं। तुम्ही यापूर्वी कुठली गाणी गायली होती का आणि काय अनुभव आला? नाही, मी गायली होती पण माझे सगळे आतापर्यंत भक्तिगीत गायलेले आहेत मी आणि 1-2 लव सॉन्ग त्याच्यात पण आहेत। कुठली होती भक्तिगीत? येडेश्वरीचे होते। अगं माझं माझं म्हणून आई कुठवर मी गमरू, अगं माझं माझं म्हणून आई कुठवर मी गमरू, कुणाचा विचार करू येडा माय कुणाचा विचार करू, कुणाचा विचार करू येडा माय कुणाचा विचार करू, हे माझं येडेश्वरी। खरं तर पारंपरिक भक्तिगीताकडून आता तुम्ही लोकगीताकडे वळला आहात आणि पहिल्याच गाण्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय, तर कसे आभार मानाल महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे? हे असं झालंय की मी एकदम सहजपणे केलं आणि रसिकांनी, माझ्या दादांनी, माझ्या माईमाऊल्यांनी म्हणजे सगळ्यांनी मला एवढा प्रतिसाद दिला या गाण्यासाठी की मला वाटलंही नव्हतं की एवढं लांब जाईल आणि एवढं गाणं सगळेजण बघतील। आणि त्यांच्याकडनं मी जेवढे आभार मानन, जेवढे व्यक्त करेल तेवढे माझ्याकडनं कमीच आहेत।
तुला माझ्याची गोडी लागली आताशी थोडी, लय लय उन्हानं तापली गाडी, चल फिरून येऊया झाडी. तुला भर दुपारी उन्हाच्या कारी, बीचवर नेऊ का, तुला भर दुपारी उन्हाच्या कारी, बीचवर नेऊ का. माझा देऊ का तुला कडक उन्हात, माझा देऊ का, माझा देऊ का तुला कडक उन्हात, माझा देऊ का. मला खरं म्हणजे घरच्यांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये, मला कसली अडचण नाही आहे, नाही का. म्हणजे मला त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे गाण्यामध्ये. गाणं रिलीज झाल्यानंतर घरच्यांनी काय प्रतिक्रिया काय आली घरच्यांनी? काही नाही आहे, म्हणजे जे काही करायचं आहे पुढं ते म्हणतात की बाबा ठीक आहे तू केलंयस ना आता हे सगळं, तर चला आपण जे काही पुढं करायचं ते आपण करू, म्हणजे असं बोलतायत. त्यांचं आहे मला बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्यांचा सपोर्ट आहे. या गाण्यात तर असं महत्त्वाचा संदेश असा सामाजिक दृष्टिकोनातून काही नाहीच आहे तसं म्हणायला गेलं तर. एक मनोरंजनाच्या हेतूमधून आम्ही हे गाणं केलेलं आहे, माझा देऊ का. आता घेणार त्याचा मिनिंग, कोणी डबल मिनिंग घेत आहे, कोणी जो ॲक्च्युअल मिनिंग आहे तो घेईल. एक मनोरंजनाचा या कडक उन्हात एवढ्या गरमीत थोडंसं काहीतरी आमच्याकडून थोडीशी एक त्यांच्या मनाचं हे म्हणून विचार केला आम्ही, आणि हे गाणं थोडंसं त्यांना भारी वाटावं, जरासं उन्हात थोडासा थंडावा मिळावा म्हणून आम्ही हे गाणं बनवलेलं आहे. तर या गाण्याच्या गायकांनी गाणं अतिशय छान गायलं. त्यांच्याकडून तयारी करतानाही थोड्याशा आल्या अडचणी आम्हाला, पण आमचे गुरुजी पण चैतन्य गुरुजी यांनी पण चांगली साथ दिली, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक छान असं टीमवर्क केलं. आणि त्याही पलीकडं तुम्ही रसिक मायबापांनी आम्हाला खूपच छान प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल तुमचं कितीही आभार व्यक्त केले तरी कमीच आहेत. आणि इथून पुढेही आमचा द कन्सेप्ट म्युझिकल स्टुडिओ हा जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून मागची गाणी ऐकायला भेटतील, आणि यानंतरही अशीच खूप छान छान गाणी तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि गाण्याला असंच प्रेम राहू द्या, इथून पुढच्याही गाण्यांना असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. आणि सांगायला आनंद होतो मित्रांनो की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या स्टुडिओ मेकिंगच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे, तशाच प्रकारचा अजून एक व्हिडिओ आम्ही जो की डान्सिकल असणार आहे, त्यामध्ये भरपूर अशा दिग्गज रील स्टार लोकांनी काम केलेलं आहे. असा एक व्हिडिओ आम्ही आशा साठे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती लवकरच प्रसारित करणार आहोत. तर त्याही व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. धन्यवाद.